हॅलो, नमस्कार मंडळी. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओची सुरुवात मी देवपूजेपासून करते. झाली माझी देवपूजा आता. रोजची देवपूजा मी आपल्या आपल्या पद्धतीनेच करते. आपण रोज जी पूजा करतो ना ती आपल्याच पद्धतीने करायची. फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने देवपूजा करायची. पण रोज देवासाठी 5-10 मिनिटं का होईना काढायचे, नामस्मरण करायचं. कारण देवाची कृपा कायम आपल्यावर असते. आता पूजा झाली आहे, आरती पण झाली आहे. रोज तर मला जमत नाही आरती करायला, पण जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी आरती करते. चला, आज नाश्त्याला मी बनवते आहे छोले चाट. छोले बॉईल करून घेतले, त्यात एक बटाटा टाकला होता, तो पण बॉईल करून घेतला होता. कांदा, टमाटो, काकडी, एक ॲपल आणि अवोकाडो हे सर्व बारीक कट करून घेतले मी. आता चण्यामध्ये सगळं मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर मीठ मिरची टाकेल, वरून कोथिंबीर पण टाकली. आता मिरची टाकते, चाट मसाला टाकला, थोडंसं मीठ टाकते चवीनुसार, लिंबू पण टाकून घेऊ. चवीला खूपच छान लागते बरं का ही छोले चाट. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. वरून मी हे डांगर, टरबूज आणि सनफ्लॉवरच्या बिया होत्या ना त्या टाकल्या. आता डाळिंबाचे दाणे टाकते थोडे. डाळिंबाच्या दाण्यांनी पण एक छान टेस्ट लागते. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि डाएटसाठी खूपच चांगली आणि पौष्टिक चाट आहे बरं का ही. वरून मी थोडं ऑलिव्ह ऑइल टाकलं. ऑलिव्ह ऑइल तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल तरी चालेल. आता झाली ही चाट बघा. आता ही दुसऱ्या पद्धतीने आहे. त्यावर थोडं तेल टाकलं मी, त्याच्यावरती चणे टाकले आणि मीठ मिरची चाट मसाला टाकला वर. थोडंसं फ्राय करून घेते चणे. तुम्हाला जर अशी फ्राय करून पण खायची असेल ना तर अशी पण खाऊ शकता, नाही तर मी अगोदर दाखवली ना तशी पण खाऊ शकता. आता हे चणे फ्राय झाले. त्याच्यावर तुम्ही कांदा, ॲपल, टमाटो, काकडी, अवोकाडो आणि ज्या डांगर टरबूजच्या बिया दाखवल्या होत्या मी त्या पण टाकायच्या वरून. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता मी टाकून घेतलं आणि त्यावर लिंबू टाकला थोडा. आता ही पण चाट रेडी आहे. ही अशी पण खाऊ शकता किंवा तशी पण खाऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते करू शकता तुम्ही. घरातली सगळी कामं आवरून झाली आहे. आता मी कराची बेकरीला निघते. चला, मी तुम्हाला दाखवते कराची बेकरी कशी आहे ती. हैदराबादमध्ये खूपच फेमस आहे कराची बेकरी. वेगवेगळ्या ब्रांच आहे कराची बेकरीच्या. आम्ही मियापूरला राहतो ना, तर मियापूरची कराची बेकरी आहे ही. बघा, बाहेरून अशी दिसते. आता सामान आलं आहे कराची बेकरीमध्ये. सामान म्हणजे आपलं तेच बेकरीचे सगळे आयटम असतात. ते रोज सकाळी गाडी येते. आता दुपारचा 12चा टाईम आहे ना. बघा, कराची बेकरीमध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, नानकटाई भेटतात आणि डाएटचे पण बिस्किट भेटतात. चवीलाही चांगलेच असतात कराची बेकरीचे बिस्किट. जास्त काही गोड नसतात, फिकेच असतात आणि सॉफ्ट असतात, एकदम मस्त असतात चवीला. बघा, इथं खूप सारे व्हरायटीज ठेवले. तुम्हाला जी पाहिजे ती, काजू, बदाम, पिस्ता, चेरी, भरपूर प्रकारमध्ये आहे. चॉकलेट फ्लेवरमध्ये पण आहे, सगळ्या फ्लेवरमध्ये आहे. आणि इथं मखाने वगैरे असं ठेवलं आहे. चिप्स पण आहे, बटाटो चिप्स, केळीचे चिप्स, सगळ्या प्रकारचे चिप्स आहे. खाकरा आहे. बघा, इथं चॉकलेटी ठेवलं आहे. चॉकलेटी पण वेगवेगळ्या प्रकारचे ठेवले आहे इथं बरं का. डाएटचे चिप्स पण भेटतात बरं का इथं. आम्ही आता मैत्रिणीच्या घरी गेलो होतो, तिने आम्हाला डाएटचे हे असे पोंगा पंडित खाऊ घातले होते. मला आवडले होते तर मी ते पण एक पाकिट घेतलं. आणि चिप्स पण आहे इथं केळीचे. पण जी आपल्या गावाकडे टेस्ट असते ना ती नाही आहे इथं, वेगळी लागते थोडी टेस्ट. बघा, इथं सगळे मिठाईचे प्रकार ठेवले आणि साईडला केक पण ठेवले, पेस्ट्री ठेवले. तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता. गुलाबजामुन आहे, रसगुल्ला आहे, केक पण ऑर्डर करू शकता तुम्ही बड्डेला. बघा, इथं किती सारे बिस्किटचे प्रकार ठेवले. चांगले असते याची क्वालिटी, एकदम मस्त असते. पहिले खूप कमी प्रमाणात फ्लेवर होते, आता खूपच साऱ्या फ्लेवरमध्ये भेटत आहे. सगळ्या प्रकारच्या फ्लेवरमध्ये बिस्किट आहे. कराची बेकरीमध्ये आता जेवणाची आणि नाश्त्याची पण व्यवस्था आहे. जेवणाला पण छान सोय केलेली आहे त्यांनी. नाश्त्याचे पण छान प्रकार आहे. पाणीपुरी, चाट वगैरे सगळं आहे. टेस्टी आहे, पण थोडं महागच आहे कराची बेकरीमध्ये. पण क्वालिटी चांगली आहे, एकदम मस्त आहे. बघा, इथं बिल काउंटर आहे. बिल काउंटर समोर बघा किती छान फोटो फ्रेम केली आहे बेकरीची. बघा, इथं चॉकलेट ठेवले, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटी आहे. केक पण ठेवले, पेस्ट्री आहे, मिठाई पण वेगवेगळ्या प्रकारची आहे, खूपच सारी. हा बघा, आताच आलेला स्टॉक आहे, एकदम फ्रेश आहे. याच्यामधूनच मी पायनॅपल केक भेटला. शॉर्टमध्ये दाखवला आहे मी एक छोटासा व्हिडिओ. शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिटाचा करावा लागतो ना, म्हणून मी 1 मिनिटामध्ये दाखवलं आहे थोडंफार. इथं बघा, जेवणाची व्यवस्था खूपच छान केली आहे. आम्ही आता घरी आलो आहे. नंतर मी काही जास्त शूटिंग नाही केली, कारण किराणाच्या पण बॅगा होत्या आणि कराची बेकरीची पण एक बॅग होती, त्याच्यामुळे काही जास्त शूटिंग नाही केली मी. संध्याकाळी 4 वाजता मी थोडा नाश्ता केला होता मुलांसाठी. तर नाश्त्याचे सगळे भांडे होती ती काढते मी आता. सकाळ, संध्याकाळ, दुपार
किती वेळा भांडे निघता दिवसातून, खूपच वेळा भांडे निघता. पूर्ण दिवस माझा कामामध्येच जातो. सकाळ दुपार संध्याकाळ रोजची आपली नेहमीची कामं असतात. मग नंतर आता व्हिडिओ एडिट करायची पण खूप सारी कामं असतात. व्हिडिओ एडिट करायला पण 4-5 तास लागतात, त्याला पण खूप टाईम द्यावा लागतो. मी आजकाल जास्त शॉर्ट व्हिडिओ टाकते. प्लीज माझे व्हिडिओ पण बघत जा, शॉर्ट व्हिडिओ आणि मोठे पण व्हिडिओ बघत जा. इथं बघा मी दळण पण लावले. दळण संपलं होतं तर गहू लावले. बेसन पीठ पण करून घेतला अगोदर, मग आता गहू लावले. किराणा आणला होता, तो किराणा पण काढून घेते. सगळा किराणा डब्यांमध्ये भरून घेते. आपल्याला वाटतं की आपण दिवसभर घरामध्ये असतो, काहीच काम नसतं सकाळ संध्याकाळ, पण खूप सारे कामं असतात. बघा आता किराणा आणलाय, किराणा भरते, नंतर कपडे काढेल बाहेरचे, झाडू मारेल, संध्याकाळचा रात्रीचा स्वयंपाक बनवेल, मग भांडे घासेल. खूप सारी कामं असतात. असाच पूर्ण दिवस माझा कामामध्ये निघून जातो आणि मग नंतर व्हिडिओ एडिट करायला बसते, त्याच्यामध्ये वेळ निघून जातो. आजकाल मी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर जरा जास्त फोकस करते. पहिल्यापासून मला असं वाटत होतं मी काहीतरी जॉब करावा किंवा बिझनेस करावं, काहीतरी करावं, पण काही कळतच नव्हतं. घरात मुलांकडे पण लक्ष द्यावं लागत होतं आणि माझ्या मिस्टरांचं पण ड्युटी किंवा बाहेर असते, तर घरामध्ये लक्ष द्यावं लागतं. म्हणून म्हटलं चला आपण यूट्यूब आणि इंस्टाग्राम स्टार्ट करू. यूट्यूब आणि इंस्टाग्राम चालू केलं आहे तेव्हापासून तर मी खूपच बिझी असते. यूट्यूब आणि इंस्टाग्राम तर मी चालू केलं आहे, पण जेवढे पाहिजे तेवढे मला व्ह्यू भेटत नाही आहे आणि लाईक पण भेटत नाही आहे. कधी कधी असं वाटतं की मी यूट्यूब आणि इंस्टाग्राम चालू करून काही चुकी केली आहे की काय, कारण मला जेवढे पाहिजे तेवढे व्ह्यू भेटत नाही आहे, लाईक भेटत नाही आहे. पण मी प्रयत्न करते अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुम्हाला चांगलं दाखवण्याचा. जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. बघू आता किती सक्सेस होते ते तुमच्याच हातात आहे सगळ्यांच्या. प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे हा. मी आता जिमला जाते, थोडी एक्सरसाइज करते, योगा करते, प्राणायाम करते. चला तुम्हाला दाखवते मी थोडक्यात. आज जिममध्ये जास्त गर्दी नाही आहे, कारण आता सुट्ट्या पण लागल्या ना मुलांना, तर काही मंडळी गावाला गेली आहे, तर जिम थोडं खाली असतं आता. नाही तर सकाळी सकाळी खूप लोक असतात. आता मी आणि माझी मैत्रीण थोड्या वेळ आम्ही योगा करू, मेडिटेशन करू. मैत्रीण अजून आली नाही आहे, तोपर्यंत मी थोडी एक्सरसाइज करून घेते. झाला आहे आता योगा. आता मी घरी जाते. ब्रेड सँडविच करते. चिपोटले सॉस घेतलाय मी आता, तो ब्रेडवर टाकते. थोडासा टमाटो केचप घेते. काकडी, टमाटो, कांदा हे सगळं ठेवते मी इथं. अमूलचं चीज आहे, चीज पण टाकते मी त्यावर थोडं. चीजने छान टेस्ट लागते, म्हणून मी चीज पण टाकून देते. तुम्ही डाळिंबाचे दाणे पण टाकू शकता याच्यामध्ये, आवोकाडो पण टाकू शकता, तुम्हाला जे आवडेल ते टाकू शकता. अजून थोडासा सॉस टाकते, सॉस चांगला वाटतो म्हणून. पडतच नाही येतो सॉस. बघा असं सगळं स्प्रेड करून घेते. तूप किंवा बटर टाकू शकता तुम्ही. तूप असेल तर तूप टाका किंवा बटर असेल तर बटर टाका. आता मी तूप टाकते. हाताने असं छान प्रेस करून घ्यायचं, नंतर सोरट्याने पण करू शकता तुम्ही, पण हाताने प्रेस केलं तर छान भाजलं जातं खालून असं. साईडनी पण तूप टाकून घेते. बघा कसं झालंय ब्रेड सँडविच. तो एकदम क्रिस्पी झालाय. आवाज दाखवते. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा मला. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.